छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं, त्याच्यानंतरनं त्यांचा 40-42 दिवस खूप त्यांचे हाल केले. ह्या 40-42 दिवसामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कोणीच सोडवायचा किंवा कुठल्याही प्रकारचा तह करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो का? त्या संदर्भात काही पुरावे आहेत का? त्यावेळी तात्कालिक परिस्थिती तुम्ही समजून घ्या, की राज्याचा छत्रपती पकडला गेलेला आहे. बरोबर. बरं, त्या बाबतीत काही लोकांनी अशाही दंतकथा त्यावेळेस पेरल्या होत्या, की महाराजांच्या त्या लढाईतच मृत्यू झालाय. त्यामुळे महाराज जिवंत आहेत की नाही याची खात्रीलायक माहिती अशी स्पष्ट नव्हती. त्यामुळं पूर्ण रायगड, स्वराज्य आणि सरदार हे गोंधळलेल्या अवस्थेत होते. दुर्दैवाने आणि खेदाने इथे नमूद करा असं वाटतं, की आपल्याकडनं तह करायचा किंवा औरंगजेबास किल्ले देऊन राजांना सोडवायचा किंवा निदान त्यांच्या जीवाची शाश्वती मिळेल, निदान काही गळ घालून तह करून बोलणी करता येतील का, या बाबतीतले पत्रव्यवहार कुठेही नाही. ह्या घटनेचाच एवढा मोठा धक्का तमाम रयतेला, तमाम सरदारांना, तमाम त्या काळात असणाऱ्या राजकारण्यांना, राज्यकर्त्यांना बसला होता, की आपल्याकडनं अपेक्षित असं काही झालं नाही आणि या 40 दिवसात या बाबतीत प्रयत्न कुठे म्हणावे तसे झालेले दिसत नाही. म्हणजे थोडक्यात पूर्ण महाराष्ट्र फितूर झाला होता असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र फितूर झाला होता असं नाही म्हणता येणार, पण महाराष्ट्र निष्क्रिय झाला होता हे नक्कीच म्हणता येईल. कारण का, जसं मी म्हणलं मगाशी, की आपण सगळे त्या धक्क्याने इतके निराशेच्या गर्तेत बुडालो होतो, की आणि आपण म्हणजे सगळेच, आपण याच्यात फक्त रायगडाला किंवा महाराणी येसूबाई, तेव्हाचे मागे राहिलेले भोसले कुळातील लोक किंवा सरदार किंवा बाकींना दोष न देता अगदी तुमचे पूर्वज, माझे पूर्वज, हा पॉडकास्ट जे ऐकतील त्या सगळ्यांचे पूर्वज आणि सगळ्या लोकांच्या पिढ्यांनी काहीच केलं नाही. त्यामुळे तसं एक कुठेतरी शल्य आपल्या सुद्धा मनात असायलाच पाहिजे, बरोबर. की याच्यात आपल्या पूर्वजांनी पण कुठे 40 दिवसात काही केलं नाही. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रच हा गर्भगळीत झाला होता हे म्हणणं सोयर्थक आहे.